गाणी संपलीत माहिती ना. मग मी हिमेश रेशमीची गाणी लावली. मग तू त्याच्यावर पण टेन्शन मध्ये येशील. लढाई झाली. हो घेतोय लढाईच घेतोय. उतरून मार. मित्रांनो, आलोय आपण कलावंतींच्या पायथ्याशी. इथं पाहू शकता ही भली मोठी पार्किंग आहे. इथे 50 रुपये कारचे घेत आहेत, 2 व्हीलरचे 30 रुपये अशी पार्किंग आहे. आणि इथून हा जो रोड गेला आहे, इथून ट्रेकिंग सुरू होते. पूर्ण अशी इथून ट्रेकिंग असं इकडनं कुठून असं जंगलातनं रोड आहे आणि आपल्याला जायचं आहे तिकडे जायचं आहे. तिथे तो वरती जो आहे ना, हा आहे कलावंतीन आणि हा पूर्ण प्रबलगड आहे. सो बघू आपण आज प्रबलगड कवर करू शकलो तर. नाही तर आपण फर्स्ट इथे जाणार आहोत कलावंतीन या सुळख्याला. आणि चला लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत कलावंतीन दुर्गला. आणि गेस्ट माझ्यासोबत कोण आहेत? सेम अजिंक्य परसे, नितीश गजने अँड माय चाइल्डहुड फ्रेंड फ्रॉम हैदराबाद अशोक. सो चाइल्डहुड नाही आत्ताच झालंय. आता आपण चढायला सुरुवात केली. रस्ता खूप असा हे आहे, छान आहे, रोड चालण्यायोग्य आहे, पण थोडेसे दगड बिगड आहेत. चला आपण पाहूया किती वेळात पोहोचतोय. आता किती टाइम झाला रे? 8:30 वाजता आम्ही सुरुवात केली आता चढायला. आता ही काही लोक तर कॅम्पिंगला गेलेली, ते आता परत सुद्धा यायला निघालीत. चला, या इलाक्यात मिळणारा हा पाला पाहू शकता. याला आमच्या इथं बोलतात भांबुर्डीचा पाला. आणि मुख्यतः हा ह्या इलाक्यामध्ये पनवेल, अलिबाग या साईडला पोपटी लावायला यूज करतात. आणि इथे खूप मुबलक प्रमाणात भांबुर्डीचा पाला उपलब्ध आहे. सो इकडे पोपटीसुद्धा लावू शकतो. मी अशा ह्या रस्त्यातून म्हणजे आत्ताच सुरू केलं आम्ही चढता यायला. आणि असा रोड भाग असा इथं नुसते दगड. आणि एक महान पुरुषांनी इथे गाडी घेऊन आलाय तो. म्हणजे काय विचार करू शकता याची मानसिकता असेल. आणि ती गाडी कुठल्या नेक्स्ट लेवलची आहे, माउंटेन बाईक. पण चला बघूया ती बाईक, नवीन एक्स्ट्रीम. सो जर तुम्ही विचार करत असाल ही बाईक घ्यायची तर निश्चित घ्या. कारण की पाहू शकता ह्या असल्या दगडांमध्ये ती बाईक आलेली आहे. इथं तर ह्याला पार्किंग भेटली म्हणून, नाही तर तो अजून पुढे गेला असता. सो हां, होंडाच्या बाईक बेस्टच असतं. हॉर्नेट पण टॉप लेवलची गाडी आहे. जर एक्सब्लेड येऊ शकते इथे, तर हॉर्नेट पण येऊ शकते. आपण इथे आलेलो आहोत आई स्टॉलला, प्रबलगडचा पहिला स्टॉप. पाहू शकता किती सुंदर असं ही जागा ह्यांनी डेव्हलप करून ठेवलेली आहे. तर मी तर रिकमेंड करीन की जर तुम्ही चढायची सुरुवात करत असाल तर खाली थांबण्यापेक्षा इथंच थांबा. छान स्टॉप आहे, मस्त. पाहू शकता 10 रुपये चहा, सीट सगळं काय भेटतं इथे. आणि इथून आपण आता पुढे जाणार आहोत प्रबलगडला. सो गाईज, इथं पाहू शकता किती सुंदर अशी जागा आहे. पावसाळ्यात इथं किती मस्त वाटत. इथं सीड्यात आपण इथनं चालत जाऊ शकतो. हां, इथून पण रोड आहे. बघ ना, कृत्रिम रोड कसा मस्त आहे. नेचरनी आपल्याला मस्तपैकी असे झुले दिलेले आहेत. हे बघू शकता, नेचरचे पाळणे हा इथे आहे. आणि तो तिथला एक पाळणा आहे मस्त, एकदम सुंदर असा. किती सुंदर जागा आहे. असं वाटतंय
की आपण देवो के मधुबन में आ गए है. यू नो, जर तुम्ही कांतारा बघितला असेल चॅप्टर 1 तर मी काय बोलतोय. देवो के मधुबन म्हणजे काय. नाही नाही, याच्यावर प्लीज कृपा करून चढू नका. हा नेचरच भारी आहे, कारण की हा थोडासा डेंजरस आहे. लटकला आहे ना. इथनं आम्ही आलो आहोत. हा बघू शकता, हा डोंगर आहे. इकडनं फुल सिटी व्ह्यू मिळतोय. आणि इथं 2 रस्ते लागतात. इथे कुठे लिहिलंय नाही कुठनं जायचं ते. आणि इथे असे खूप सुंदर असे बाकडे बनवलेत. सिटी व्ह्यू पाहू शकता कसला भारी दिसतोय इथून. चला, सो आपण इथून आलेलो आहोत. इथे कुठे पाठी लिहिलेलं नाही, तर 2 रस्ते लागतात. इकडनं जायचं आहे आपल्याला. त्या काकीनं विचारलं. सो ते बाण पण दिलेलं आहे. इथून असं पुढे जायचं. पर्यटकांना सूचना, जर तुम्हाला वाचता आलं तर स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या. कारण की इथं आम्हाला अशा डोळ्यांनी पण वाचता येत नाही, सगळं पुसटलंय. आणि इथून जाऊया. व्ह्यू पाहू शकता इथून. कलावतींचा जो सुळका दिसतोय इथून छानपैकी. तिथे वरती सुंदर असा झेंडा आहे आपला, भगवा झेंडा. आपण वरती पोचलो. इथे आता दगडी पायऱ्या सुरुवात झालेल्या आहेत. आणि इथं मागे पाहू शकता गणपती बाप्पा आणि ते वीर हनुमान आहेत. मोस्टली गडांवरती तुम्हाला वीर हनुमानच दिसतील. सो आणि इथून ही म्हणजे इथून ही सुरुवात होते. आणि मागचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना पनवेलचा. पाहू शकता तिथे हिरानंदानीचे हे सुरू आहेत. इथे सुंदर असं ते काय हे आय थिंक महालक्ष्मी नगर आहे. ते खाली तर गाव आहे. आणि तिकडे पुढे असं म्हणजे ते खूपच हे आहे, त्याच्यामध्ये दिसत नाही. सो तिथे ती बालाजी इन्क्लेव्ज आहेत. पनवेलची ती बालाजी इन्क्लेव्ज आहे ना, ती बिल्डिंग आहे खूप मोठी. सो पाहू शकता तुम्ही. आणि हा इथे आम्ही ऑलमोस्ट अर्ध्यात पोचलेलो आहोत. अजून खूप चढायचं बाकी आहे. आय एम सेफ. रोड पाहू शकता. आणि हा एक कलावती दुर्ग. इथे अशी कॅम्पिंग होते. कॅम्पिंगची डिटेल्स इथे आहे. मी पॉज करून वाचू शकता. इथे फोन नंबरसुद्धा आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि इथे असे कॅम्पिंग साईट आहेत, कॅम्प लावलेले आहेत. सो आणि इथून हा जो व्ह्यू येतोय, सुंदर असा व्ह्यू येतोय. ची बिल्डिंग. तिथे काहीतरी रेस कोर्स की काहीतरी हे आहे. सो असंच 1 तासाची ट्रेकिंग नंतर आपण किती वाजता निघालेलो रे अजिंक्य? 8:30ला निघालेलो. आणि आता किती टाइम झालाय? 8:30ला निघालेलो. 1.5 तासानंतर या गडाच्या इथे आपलं खाली असणाऱ्या गावात पोचलेलो आहोत आता आपण. इथे पाहू शकता, इथे प्रॉपर घरं आहेत, वीज आलेली आहे, पाणी सप्लाय आहे यांच्या इथे. सुंदर असं हे गाव आहे.
आणि अजून आता इथून खरी चढाई सुरू, म्हणजे इथून ह्या गावातून रिअल ट्रेकिंग सुरू होते. सो पुढे तिथे पायऱ्या आहेत. 1.5 तासाची इथे चढाई, अजून वरती आय थिंक 1.5 तासाची चढाई आहे, 1.5 की 1 तासाची. सो चला करूया. दिवाळीच्या नात्यात दरवर्षी शिमग्याच्या सणाला सर्व आदिवासी ठाकरे एकत्र येऊन डोक्यावर ठाकर मुसले करतात. माथ्यावर भगवा झेंडा पोचता तिथला भन्नाट वाडा भाणावून नाही रे भानावून प्रबळगडाचा इतिहास. प्रबळगड हा किल्ला पुरातन काळात मुरंजन म्हणून ओळखला आहे. चला इथून हा प्रबळगड, कलावती प्रबळगडसाठी इकडनं आहे, कलावतीसाठी इकडनं. तुम्ही राजांचा जयघोष ऐकू शकता. वरती एवढा उत्साहात जयघोष चालू आहे. काय माहित रेकॉर्ड होत असेल की नाही. कलावतीन चढण्याच्या पहिल्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. इथं खूप सुंदर अशा पाळण्या आहेत. खूप स्टीप चढाई ही पण, आणि दगडांमधली आहे. थोड़ा बसूया, रेस्ट करूया. और ऊपर पहुंचने के लिए 2 रास्ते हैं. एक है ये सीधा रास्ता और एक है ये मौत का रास्ता. हम शूरवीर नहीं है, हम मौत का रास्ता नहीं उठाएंगे. हम सीधे रास्ते से जाएंगे, क्योंकि सीधा रास्ता भी मौत से कम नहीं. जाम घसरट आहे इथे, पाहू शकताय कसे दगडी आहेत. आणि अशा ह्याच्यात चढायचं म्हणजे हा सरळ रस्ता आहे, पण मी हा शूरवीरोवाला रस्ता घेणार आहे. बघूया आपण चढू शकतो का. झऱ्याची वाट आहे. वैसा निकला सगळं कसली चढ नाही हो. ते गाव आहे, तिथून आलोय. आतापर्यंत काहीच वाटत नव्हतं, नॉर्मल रोड वाटत होता, पण इथं चढायला आलंय. सो इकडे आहे कलावंती, इकडे आहे प्रबलगड. चला त्याला जाऊ दे, थांब त्याला जाऊ दे. चलो ये. सो आता खरी कलावतींची ट्रेक सुरू होते आपली. पाहू शकता कसा हा चढाई आहे. यासाठी स्पेशल कलावती फेमस आहे. सो इथं दोरी दिलेली आहे, पकडून चढायचं आहे आपल्याला. बघू कॅमेरा घेऊन कसा चढतो. वरती चल ना.
तुझ्याकडे अरे इथून चांगली जागा आहे, रस्ता आहे, आपण कुठून तिथून चढतोय? तुम्ही पाहू शकता इथे ही डेंजरस चढाई आहे. इकडून प्रॉपर जुना मार्ग, इथे अशा पायऱ्या आहेत. जस्ट इमॅजिन पावसाळ्यात कसं होत असेल. चढता आलं चपड घेऊन पुढे आलोय, मित्र खालीच राहिले. तिथं पाहू शकता, इथं तुम्हाला हे असे घाव घातलेले निशाण अजून आहेत. तर विचार करू शकता पायऱ्या कशा बनवल्या असतील. आताच्या काळात तर बनवणं हेच आहे, मुश्किलच आहे. छान आहे. एवढ्या खतरनाक खालपासून प्रवास करून चढून फायनली वरती पोचलेला ह्या स्पॉटला. तिथे झोपडी आहे. सो गाईज फायनली आपण कलावंतींच्या टॉपला पोचलेला आहोत. वरती जायचं आहे. सो तुम्ही इथून व्ह्यू पाहू शकता, काय सुंदर व्ह्यू आहे. इकडे प्रबलगड आहे वरती, इकडे पनवेल, इथून त्या साईडला आय थिंक हे पण दिसतो आपला कर्नाळा दिसतो. आणि इकडे हे जे सरळ दिसते ना तुम्हाला, आय थिंक ते माथेरान आहे. आणि तिकडे तो गडाचं नाव विसरलो, थोड्याने सांगतो. आणि हा इथे तो ट्रायंगल आहे जो पनवेलवरनं ज्या वेळेला सगळं म्हणजे खूप सुंदर असं निसर्ग झालेलं ना, त्यावेळेला इथून विजिबल होता. पनवेलच्या रोडवरनं पण ते दिसायचं. आणि हा आहे पनवेल मुंबईचा. हा साईडला व्ह्यू आहे. इथे खाली हे जंगल एवढं सारं. म्हटले ना या आता ऑलमोस्ट वरती चढलेलो आहोत. तर तो सुखळा चढायचा, तिथे मस्त सीडी लावलेली आहे. मागच्याला आलेलं तेव्हा तिथे ओनली रस्सी होती. हे वरती चढायचं आहे. तिथे 20 रुपीज चार्जेस आहेत. सीडी यांनी सीडीने चढायचे. रोपवेचं फुकट आहे आय थिंक. आणि इथून हा व्ह्यू आहे. वॉट अ व्ह्यू. हा प्रबलगड इथे समोर दिसतो तो. सो इथं वरती आलेलो आहे आणि माझे मित्र नुसते टाइमपास करतात, खाली हे करतात. तर इथे वरती चढायला इथे पैसे द्यायला लागतात सीडीसाठी. आणि पैसे माझ्या बॅगेत आहेत आणि बॅग त्यांच्या इथं आहे. सो वाट तर बघायलाच लागेल. सो हा स्पेशल लोक कलावंतींमध्ये ह्याच्यासाठी येतात. हा जो सुळका आहे ना, एकदम थ्रिलिंग आहे इथं चढणं. आणि खालची तुम्ही पायऱ्या बघितलं, ते एक चढणं खूप थ्रिलिंग आहे. तसे आपण हिवाळ्यात आलेलो आहोत. पावसाळ्यात अजून डेंजर होतं. सो पावसाळ्यात इथे चढणं एक रिस्की पण आहे आणि थ्रिलिंग पण आहे. आता एवढं थ्रिलिंग वाटत नाही, बट
आता एवढा खूप अथक परिश्रम करून बोलू शकता आम्ही फायनली कलावतींच्या सुळख्यावर पोचलेलो आहे. सो मी पास्टमध्ये सुद्धा एकदा इथे ट्रेक केलेली, पण इथं वरती यायला मला जमलेलं नव्हतं, कारण की त्यावेळेला कोण माणूसच नव्हता चढवायला. आम्ही खूप लवकर आलेलो, बट ह्या वेळेला चढलो. म्हणजे एक्सपिरियन्स खूप छान होता चढायला. आणि असंच आलो. काय मग नितीश, कसं वाटतंय चढून? नितीश बेस्ट आहे, कारण की त्याने ना खूपच मस्त. हे करून चढलाय तो, बॅग घेऊन एवढं वजन घेऊन तो वरती चढलाय. हो नक्कीच. कसं वाटलं तुला चढताना? खूपच छान एक्सपिरियन्स होता. हा एक युनिक एक्सपिरियन्स. हा बॅग घ्यावी लागली नसती तर अजून चांगलं वाटलं असतं. विचारा बॅग घेऊन चढला. अजिंक्य कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, एक नंबर. हा मजा आली. मजा आली. अशीच ट्रेक करत राहू आपण. अशीच ट्रेक करत राहू. अजून नेक्स्ट पॉइंट कुठला, काय सरप्राईज आहे की काय? जायचं लवकरच. हा? लवकरच सांगेन तुला. ठीक आहे. व्ह्यू काय इथनं व्ह्यू जो दिसतो ना जबरदस्त. समोर ते पनवेल शहर दिसतं, तिथे हिरानंदाचे कन्स्ट्रक्शन दिसत आहेत आणि ते महालक्ष्मी नगर एक दिसतंय. खूप एकदम ऑर्गनाइज अशी सिटी वाटते ती. पुढे तिकडे तो बालाजी इन्फ्युज आहे ना, जे पनवेलचं मोठी बिल्डिंग आहे ती, तिकडे कुठेतरी इथे इतकं धूळ आहे ना, धुळीचं वादळ सगळीकडे आलंय. सो दिसत नाही, पण तिकडे त्या साईडला हे आपलं कर्नाळा आहे ह्या साईडला. आणि तुम्ही इकडे बघाल हा पूर्ण मैदान, इथे हा असं ट्रायंग्युलर हे दिसतं ना, पर्वत दिसतं ना, त्याच्या मागे तुम्ही इथे पाहू शकता. इथं असं ह्याच्यात दिसतं थोडा एकदम धुंदला असा दिसतोय सगळं, पण तो आहे इर्षारगड. आणि इर्षारगड नंतर इकडे ह्या साईडला आहे आपलं माथेरान, आणि तिकडेही एक गड आहे जो दिसतो तिथून. आणि इथून खाली ती घाडेश्वरचा डॅम दिसतोय. सो असंच आहे, हा एवढा निसर्ग सुंदर, असं भारी वाटते पाहू शकता. आणि इथे पाहू शकता इथे किती कन्स्ट्रक्शन झाले. हे मागच्या 4-5 वर्षातच झालेलं कन्स्ट्रक्शन आहे. इतक्या बिल्डिंग्स इथे बनलेल्या आहेत ना, काय हेच नाही. आणि एवढं सुंदर वाटतं ना इकडे. सो मित्रांनो, तुम्ही हा डोंगराच्या साईडला तिथे तुम्ही ही बघू शकता. ही जी फुल लाईन आहे ना, सो कलावतींवरून जर प्रबळगडला जायचं असेल तर इथून हा असा छोटासा रस्ता बनला आहे. काही ट्रेकर्स जात आहेत इथनं, सो आपण पण तिथनं जाऊन पाहूया की फर्स्ट आहे कलावतींमधून खाली उतरणं हेच एक ट्रिकी आहे. सो अजून आपल्याला तिथून जायचं आहे. आणि तिकडे एक छोटीशी हे दिसते, कुटिया दिसते, तिकडे दुकान आहे तिथे. तिथून प्रबळगडसाठी वरती एंट्री आहे. सो आपण जाऊया. हो, आता झाली ट्रेकिंग, आता आम्ही उतरायला निघालोय. चढणं खूप इझी होतं, उतरणं एवढं भयंकर आहे ना. त्यात हे सेल्फी स्टिक घेऊन कॅमेरा घेऊन उतरणं म्हणजे खूपच डेंजरस आहे. चला, सकाळपासून मोस्टली जास्त करून काय एक वडापाव खाल्ला आहे, त्यानंतर काही खाल्लंच नाही. सो इथे आपण लिंबू पाणी पिऊया आणि पुढे बघू आपण काय खायला असेल तर. बस वी मस्ट नीड एनर्जी. अरे एक लिंबू पाणी द्या. लिंबू पाणी टेस्टी आहे.